बघ, तोपर्यंत इथलं कार्य थांबवलं गेलेलं होतं बघ. आता पूर्ण शक्ती सामर्थ्याने कार्य चालू झालेलं आहे बघ. ठीक आहे. आणि तसंच तुला करायचं आणि त्याला पुढे घेऊन जायचंय बघ. थोड्याच वेळात आणि थोड्याच दिवसात हे तुला करायचंय बघ. आणि हे सगळं फक्त माझी आता विनंती का मला जे दुःख माझ्या संगती राहून माझ्या गळ्यात हात प्रेमाचा हात टाकून जे काही ज्या व्यक्तीने केलं, माझं मानवता हा दुश्मन नाही, फक्त त्याचं जे तत्व होतं ते तत्व माझं दुश्मन बनलं. आणि ज्या अर्थानं मी त्यांच्या चरणी नमन करायचो, वंदन करायचो, विश्वासानं एक पित्यासारखं त्यांच्या संगती मी माझं वागणं बोलणं बसणं ठेवायचो, त्यांच्या संगती संबंधितच असायचो. पण तरी त्यांनी जो घात केला असेल, जो काही माझा गैरफायदा घेतला असेल, ज्या काही गोष्टींनी माझी अडवणूक केली असो, मी दोष त्या व्यक्तीलाही देत नाही, मी दोष त्या शक्तींनाही पण देत नाही. हा दोष सगळा त्याचा बुद्धीचा आहे, त्याच्याकडे असणाऱ्या सामर्थ्य शक्तीचा जो काय आहे तो इतक्या जास्त झालेला आहे बघ. जे जे तुला नडलं, जे जे तुला खेचलं बघ, ते पूर्णपणे झिरो झालंय बघ. त्याला कुठल्याही गोष्टीचं काहीही कळत नाही. कुठलाही तो कोणालाही वार करू शकत नाही किंवा कोणालाही तो नीट करू शकत नाही. पुढचंही कोणतंही सामर्थ्य त्याच्याजवळ राहिलेलं नाही. त्यांनी तुझा वापर करण्याचं काम केलंच बघ, गैरवापर करण्याचं. तो व्यक्ती कोणती किती व्यक्ती झाले आणि किती गुरु झाले हे तुला माहिती बघ माझ्यापेक्षा. कुठलाही व्यक्ती कोणतंही कार्य त्याच्यातून होत नाही आणि तो करू शकत नाही. तो पूर्णपणे झिरो झालाय. त्याच्या जागेवर बसून त्याची फक्त एवढीच विनंती, माझ्या झालेल्या चुकीचं क्षमाची अपराधाची मी माफी मागतो, माझं मला परत दे. तर त्याचं त्याला कधीही भेटणार नाही रे बाबा. आहे त्याचं जसं धर्म आहे तसं कर्म, जसं हे त्याचं न्यायनीती होईल, त्याचा न्यायनिवाडा होईल. मला अडवलं, मला नडवलं, मला त्याच्याबद्दल कुठलाही राग नाही, द्वेष नाही, ना रुसवा आहे. अडवून नडवूनही पण माझ्या नवनाथांनी, पितृशक्तींनी मला प्रचंड स्वरूपात मदत केली. उत्तमात उत्तम असं सामर्थ्य पुरवलं. कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटाला हाणून लावण्याचं, त्या व्यक्तीला त्या पिढेबाधेतून बाहेर काढण्याचं, ना दोरी ना लिंबू, ना कुठला उपाय, ना तंत्र ना मंत्र, न काही करताना तामजाम, मी त्यातच आभारी आहे. आणि जसं तू बनलास तसे तुझे शिष्य बनत जाणार. त्यांनाही कुठल्याही गोष्टीचं कोणतंही कार्य ते करायला कोणती वस्तू घेणार नाही. का कोणाच्या मनामध्ये येतं रे बाळांनो? येतं का आपण घ्यायला पाहिजे? आपण गुरु, आपला गुरु तर नाही करत, पण आपण ते करायला पाहिजे. कोणत्या व्यक्तीच्या मनामध्ये येतंय का? नाही, पण नाही. आणि तसंच बनायचंय ना.